सगळ्यांनी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आणि मी ड्युटी करून आलेली आहे घरी येऊन फ्रेश झाले। आज एक शॉर्ट व्हिडिओचं शूटिंग करायचं होतं, तर व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे। आता परत चेंज करायचं आणि जिमला जायचं। तयार झालेलो आहे जिमला जाण्यासाठी। आज आमचा कार्डिओ डे आहे। एक दिवस आम्ही फुल बॉडी वर्कआउट करतो, एक दिवस कार्डिओ करतो। आज कार्डिओ करायचंय। यस, चलो। आत्ताच ना महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात आणि आज त्याचा रिझल्ट लागलाय, त्यामुळे बाहेर रस्त्यावर गर्दी पण असू शकते। डीजेचा आवाज वगैरे ऐकायला येतोय। बघूया बाहेरचं वातावरण पण कसं आहे ते। खरं तर जिमला सकाळ सकाळी जायला पाहिजे, परंतु सकाळची माझी ड्युटी असते, त्यामुळे आम्ही सायंकाळी जातो जिमला। जिमला जाऊन घरी आलेलो आहे। रस्त्यावर ना सगळीकडे गुलाल पसरलेला आहे, पण मला ना एक गोष्ट जाणवली की शहरातला गुलाल पण वेगळा आहे। गावाकडचा गुलाल वेगळा असतो, शहरातला गुलाल वेगळाच आहे। लाल कलरचा आहे, गावाकडचा असा गुलाबी जांभळ्या कलरचा असतोय। आणि आमच्या इकडे ना भाजप निवडून आलेला आहे। तुमच्याकडे कोण निवडून आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाहेर ना अजून पण फटाक्यांचा आवाज येतोय, फटाके वाजत राहतील। आपल्याला आपली कामं करायची आहेत, स्वयंपाक करूया आता। आणि निखिल पण बघा आल्या लगेचच कामावर बसलत, कामाची खूप आवड आहे त्यांना। कालचाच व्लॉग आज कंटिन्यू करते। ड्युटीवरून घरी आले आणि फ्रेश झाले। बऱ्याच दिवसापासून ना आमच्या घरचा गॅस जो आहे ना तो बिघडलेला होता, म्हणजे तो कमी करायला गेले ना की बंद व्हायचा। असं बरेच जणांच्या गॅसचं होत असते। आणि मी काही दिवसापूर्वी ना गॅस दुरुस्त पण करून आणला होता, तर त्या दुकानदाराने मला सांगितलं, मॅडम परत हा गॅस घेऊन येऊ नका दुरुस्त करायला, नवीनच घ्या। मग मी थांबले होते, आता नंतर घेऊया असं माझ्या डोक्यात होतं, पण घ्यायचं काही जमलंच नव्हतं। आज सकाळी मी निखिलला म्हटलं की निखिल आता आपल्याला गॅस घेतलाच पाहिजे, कारण कधी कधी गॅस बंद होतोय आणि आपल्याला ते लक्षात पण येत नाहीये, घरात वास वगैरे पसरतोय मग लक्षात येतंय। त्यामुळे आज ना आम्ही गॅस घेतलेला आहे फायनली। चला आता आपल्याला ना नवीन गॅसची पूजा करायची आहे। कोणता आहे गॅस वगैरे ते सगळं आता तुम्हाला दाखवणार आहे, चला। आणि हा आहे आपला नवीन गॅस, सूर्या कंपनीचा गॅस घेतलेला आहे। अगोदरचा जो गॅस होता तो 2 बर्नरचा होता, आत्ताचा जो गॅस आहे तो 3 बर्नरचा घेतलेला आहे। इथे पूजा सुरू झालेली आहे आता। आता इथं नित्याची पूजा सुरू झालेली आहे। आता आई पूजा करत आहे। तर पहिल्यांदा आपण जो पदार्थ बनवणार आहे गॅसवरती तो आहे चहा। आता आईला भजनाला जायचंय आणि आम्हाला पण जिमला जायचंय, तर आम्ही आज चहा घेणार आहे सगळेजण नवीन गॅसवरती। चालू कसं करायचं? हात दाबायचं, ऑन करायचं आणि खालची करायचं। काय काय झालं चालू? त्याला हे लागतं ना, लायटर लागतो ना। अच्छा, लाईटरवर चालला ना, मला वाटलं ऑटोमॅटिक आहे। ऑटोमॅटिक नाही, ते सामान्य चालतं, पुन्हा बंद पडतं। हां आपल्याला असंच पाहिजे होतं। आपल्याला ऑटोमॅटिक नको होता। हे बघा, गॅस चालू झालेला आहे। आमच्या घरी जो गॅस होता ना तो निखिलच्या जन्माचा गॅस होता, म्हणजे निखिल जेव्हा जन्मले तेव्हा आत्याने तो घेतलेला होता आणि आत्याने तो कंटिन्यू 20 वर्ष वापरला। त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी पण 10 वर्ष वापरला, तर असं आम्ही तो गॅस 30 वर्ष वापरलाय। तर हा गॅस पण असाच 30 वर्ष तरी जावा अशी आमची इच्छा आहे। आणि जो पहिला गॅस होता का नाही, त्या पहिल्या गॅसचा पण सूर्या ह्याच कंपनीचा होता आणि हा नवीन घेतलेला पण सूर्या कंपनीचाच आहे। याच्यासोबत लायटर भेटलेलं आहे आपल्याला। कोणतं गाणं म्हणते? नवीन गॅसवर आपला पहिलाच पदार्थ बनत आहे, तो म्हणजे सर्वांचा आवडता चहा। मागच्या 1 वर्षापासून ना मी गॅस घ्यायचा आहे म्हणत होते आणि आत्ता मला गॅस मिळालाय। तर आपण ना गोष्टी लगेच मागितल्या की मिळाव्यात अशी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे। प्रत्येक गोष्ट ना जेव्हा आपल्या नशिबात असते तेव्हाच ती मिळते।
सब्र का फल मीठा होत आहे, त्यामुळे वाट बघितली पाहिजे. आवरून तयार झालेले आहे जिमला जाण्यासाठी. पण ना त्याच्या अगोदर आपण निखिलला गॅसचे फीचर विचारूया. गॅसचे फीचर्स जर सांगायचे म्हणले तर सगळ्यात पहिलं म्हणजे की हा सूर्या कंपनीचा गॅस आहे. खूप चांगला आहे. ग्लासची वॉरंटी 5 वर्षाची आहे. बर्नर सुद्धा याचे चांगले आहेत. इथे तुम्ही बघू शकता ISI मार्कचा हा गॅस आहे. सूर्या कंपनीचा 5 वर्षाची वॉरंटी. पूर्ण गॅससाठी आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी कार्ड भेटलेलं आहे. जी ग्लास आहे ती खूप टफ आहे, त्याची 5 वर्षाची वॉरंटी आहे. ओके, हे तर झालं गॅसबद्दल. पण आता कल्याणीसाठी काही फीचर्स आहे त्याचे, की जर तुम्ही हा गॅस वापरला तर तो चपाती तुमची एकदम गोल अशी होणार आहे. भाजी खूप चविष्ट बनणार आहे आणि कुकिंग जे आहे ते तुमचं फास्ट होणार आहे. ज्या गोष्टींना सांगायला पाहिजेत त्या तर सांगितल्या, ज्या नको सांगायला पाहिजेत ना त्या देखील सांगितलेल्या आहेत. असो, चला आता आपण स्वयंपाक तर फास्ट करणार आहे. कामं पण आपली थोडी सोपी होतील. 3 बर्नर मिळाले आहेत. सकाळच्या वेळी खूप गडबड उठते 2 गॅसवरती. मग तिसरं काही बनवायचं असेल तर पण वाट बघत बसावं लागतं की आता या 2 वस्तू झाल्यानंतर तिसरा पदार्थ बनवेन. तर चला, आता एका गॅसवर चपाती, दुसऱ्या बर्नरवरती भाकरी असं होऊ शकतं. कोण खातं सोबत चपाती भात होऊ शकतो भाकरी? तिसऱ्या बर्नरवरती. जिम मध्ये आज फुल बॉडी वर्कआउट केला. मस्तपैकी व्यायाम झालेला आहे. घरी येऊन फ्रेश झाले. आता स्वयंपाक बनवूया. आणि आज आपण नवीन गॅसवरती स्वयंपाक बनवणार आहे. प्रत्येक नवीन गोष्टीची एक्साइटमेंट ना खरंच वेगळी असते. आणि ती जर गोष्ट ना आपण बरेच दिवस झालं घोकत असू की आपल्याला पाहिजे पाहिजे आणि मिळाल्यानंतर होणारा आनंद ना खरंच वेगळा असतो. वांग ठेवलेलं आहे भाजायला. आज वांग्याचं भरीत करायचं आहे आपल्याला. जेवण करून झालं. घरातली सगळी कामं आवरल्यात. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही ना कालपासून एक वेब सिरीज बघायला सुरुवात केली. तस्करी नावाची इम्रान हाशमीची वेब सिरीज आहे, स्मगलिंग रिलेटेड. आणि छान आहे. 2 पार्ट काल बघितले. आज आता पुढचे पार्ट बघायचे आहेत. झोप पण आली पण बघायचं पण आहे आपल्याला. असा होता आमचा आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.